ज्यांनी दोन दोन छत्रपती दिले त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ, शहाजीराजे भोसले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री, ज्योतिबा फुले, महात्मा बसवण्णा, बिरसा मुंडा, लोकशाही अण्णाभाऊ साठे, मासाहेब जिजाऊ या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आयुष्यपणाला लावलेलं आहे त्या सर्वांना वंदन करते आणि ज्यांच्या माध्यमातून आज मी तो उभी आहे, ज्यांनी मला बोलण्याची, ज्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे माझी आई, वडील यांना वंदन करते. त्यांनी मला जन्माला घातलं, घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून आज तुमच्या समोर आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून बोलतेय ते म्हणजे पुस्तकं, त्या पुस्तकांना वंदन करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे आम्हाला तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण स्वराज्य निर्माण करत असताना नेमकं काय काय करावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आजच्या पिढीला कसा कळला आणि आजची पिढी महाराजांना आत्मसात कशा प्रकारे करते यावरती बोलणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटायला लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की टोचलं जरासं बरं का, कारण का लोकसंख्या कमी आहे, गावाची लोकसंख्या भरपूर असेल त्याला, पण इथं लोकसंख्या जरा कमी दिसली म्हणून माझा थोडासा वैताग असेल तो तुम्हाला सहन करावा लागणार आहे. फक्त जयंती मंडळाचं आयोजन नियोजन ज्यांनी केले त्यांना सहन करावं लागणार नाही, कारण का तो त्यांचा प्रयत्न आहे. तर त्या प्रयत्नाला यश मिळावं, निदान पुढच्या वेळेस जरी तुम्ही व्याख्यान ठेवलं तर लोक जास्त असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना अफाट संकट आली. संकट आल्यानंतर त्या संकटांना कापत महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. महाराजांनी राज्यशाही निर्माण केली नाही, महाराजांनी भोसलेशाही निर्माण केली नाही, महाराजांनी शिवाजीशाही निर्माण केली नाही, तर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. कारण का स्वराज्यातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की स्वराज्य हे माझं आहे आणि स्वराज्यामध्ये मी हक्काने, मी स्वातंत्र्याने, मी स्वाभिमानाने जगू शकेल. म्हणून महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आज कदाचित महाराज असले असते ना तर अशा रयतेला पण महाराज म्हणले असते की स्वराज्य निर्माण करण्यापेक्षा माझं जीवन सुरक्षित ठेवून, माझं जीवन राजासारखं जगून मी आरामात जगू शकलो असतो असं महाराजांना वाटलं असतं. अशी पिढी आज समाजात आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते. 19 फेब्रुवारीला जर नांदेडला आलात तुम्ही जयंतीला तर सगळ्यात मोठं एक पाहायला मिळतं ते म्हणजे काय माहितीये का, गळ्यामध्ये भगवा घेणं, माथ्यावरती तिलक लावणं. तिसरं म्हणजे बाप्पाने घेऊन दिलेलं बुलेटचं बरं का, बुलेट गाडी किंवा साधी गाडी कुठली असो ते पण बाप्पाने घेऊन दिली, स्वतः कमाईने घेतलेली नसणार. त्या बुलेट गाडीचं सायलेन्सर काढणं म्हणजे त्याचं वाटोळं करणं आणि आवाज काढत नांदेडभर फिरणं म्हणजे शिवजयंती आजच्या मावळ्याची. जर महाराज असले असते तर महाराजांना वाटलं असतं की मावळा नाहीस, कावळा आहेस कुठला तर भटकत फिरणार. कारण का महाराजांनी कधीच सांगितलेलं आहे माझी जयंती करत असताना तुम्ही आवाज काढत फिरत वाटेने चाललेल्या बहिणीकडे बघा. महाराजांची दाढी होती, महाराजांची वेशभूषा होती, महाराजांकडे पाहिल्यानंतर आपलं वाटायचं, महाराजांकडे बघितल्यानंतर प्रत्येका महिलेला सुरक्षित वाटायचं. पण आजच्या मावळ्याकडे आम्ही जेव्हा बघायला लागतो ना, आजच्या मावळ्याची वाढलेली दाढी, कपाळावरचा गंध, गळ्यातली दस्ती, चालत होतो बुलेट आणि मागे बसल्या त्याचा अजून राजबिंडा असलेला गुंडा मित्र. आणि हा त्याला बघितल्यानंतर प्रत्येका महिलेला, प्रत्येका मुलीला, प्रत्येका बहिणीला भीती वाटायला लागते ही शोकांतिका आजच्या मावळ्यांची. जर महाराजांच्या काळामध्ये जर असं असलं असतं ना तर महाराजांनी स्वतःच्या मावळ्याला मारलं असतं. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते ते म्हणजे महाराजांच्या इतिहासातला एक आढावा घेऊन किंवा महाराजांच्या इतिहासातला एक प्रसंग सांगून. सकोजी गायकवाड नावाचा महाराजांचा एक सुभेदार होता किंवा सरदार होता. सकोजी गायकवाडांनी आहे ना बेळगाव, कर्नाटकामध्ये बेळगाव आहे, त्या बेळगाव मध्ये ना सकोजी गायकवाड गेलेला आहे, महाराजांचा सरदार आहे. महाराजांचा स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न चालू होता. महाराजांचं स्वराज्य वाढवत असताना महाराज पुण्यामध्ये आहेत आणि सकोजी गायकवाडाला सांगितलेले की तुम्ही बेळगावकडे जा, कर्नाटकाकडे जा, स्वराज्य वाढवायचंय. आणि महाराजांचं ऐकून सुभेदार बेळगावमध्ये कर्नाटकाकडे गेलेला आहे आणि गेल्यानंतर त्याला बेळगावला एक किल्ला दिसला आणि किल्ला दिसल्यानंतर त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं की महाराज बेळगावमध्ये एक किल्ला दिसतोय, तो किल्ला जणू पाहतो
शिवाजी महाराजांचा एक जर विचार तुम्ही आत्मसात केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली समजायची. जर छत्रपती शिवाजी महाराजांना आत्मसात करायचं असेल ना, त्याचा दुसरा गुण घ्या. ते दुसरा गुण म्हणजे काय? आई वडिलांचा आदर आणि सन्मान छत्रपती शिवाजी महाराज कसे करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आम्ही हा मुद्दा सांगायला जातो ना, तेव्हा प्रत्येका पोराला वाटतं. बुलेटचा मुद्दा सांगला त्यावेळेस काही जणांची बोटं गेली तोंडामध्ये, कारण का वाटली असेल लाज. वास्तव आहे बरं का, तोंडात बोटं घातलीत बरं का दादा. नाव घेतले, नाव माहित पण नाही. टोचत असेल टोचू द्या, टोचण्यासाठीच आलेली आहे मी. तुम्हाला गोड बोलून तुमचं मनोरंजन करून जाण्यासाठी आलेली नाही. व्याख्यान म्हणलं की टोचणार, टोचलेला मला सुधारणार आणि सुधारण्यासाठीच मी आले. जर वाटत असेल पुढच्या वेळेस तारीख भेटणार नाही तर भाऊ मी येणार पण नाही. कारण का एक वेळेस सांगून ऐकत नसतं तर दुसरी वेळेस सांगायला कशाला यायचं. बरोबर ना? बोलत चला बरं का, संवाद होऊ द्या आपल्यामध्ये. कारण का मी एकटी ओरडणार, पोट दुखणार, मी घरी जाणार, तुम्ही घरी जाऊन झोपणार, आराम, विषय संपला, काय अर्थ उरणार नाही. बोलत चला, टोचत असेल टोचू द्या, पण घरच्यांचा मान सन्मान करत चला. आणि स्वराज्यामध्ये मावळे जसे लढले ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा घ्यायचा एवढं जरी लक्षात घेतलं ना तरी भरपूर झालं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आई वडिलांचा आदर कसा केला याबद्दल बोलत असताना, आजचा पोरगा माहितीये का, जन्माला घालावा आई वडिलांनी, त्याला मोठं करावं आई वडिलांनी, त्याला खाऊ पिऊ घालावं आई वडिलांनी. पोरगा येतो उशिरा घरात, पोरगा उशिरा घरात आला, आईने स्वयंपाक केलेला असतो, आईला काळजी हो, सगळ्यात जास्त आई काळजी करते पोरांची. बापू जेव, बापू जेव. तो बाहेर मित्रासोबत खाऊन आलेला आहे, आईला तुम्ही साध्या शब्दातही सांगू शकता, आई जेवण करून आलो. पण नाही, आजच्या पोराचं कसं स्वरूप माहितीये का, सांगायला ऐकून नसले का जेवण करून आलो. भाऊ, आपल्या आईला जर तुम्ही या भाषेत बोलत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नाही. यापुढची ही पद्धत आजमावतात पोरं, माहितीये का. छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांसाठी धडधड रडायचे, पण आजचे मावळे जे आम्ही पाहायला जातो ना तेव्हा त्या मावळ्यांसाठी स्वतःचे आई वडील धडधड रडतात. मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. मुलगा ऐकत नाही म्हणून रडते आई. बापाचं तोंड बाहेर काढायला जागा ठेवली नाही म्हणून बाप रडतो. ही वागणूक आहे आजच्या मुलांची. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जर घ्यायचा असेल ना, आज धन दौलत संपत्ती असणारे मायबाप जर समजा एखाद्या मुलाला धन दौलत संपत्ती देत असतील तर छत्रपती शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वास दिला, राजमुद्रा दिली. त्या राजमुद्रेचा अर्थ तर माहितीच आहे. राजमुद्रा दिली म्हणजे विश्वास दिला, आणि विश्वास दिल्यानंतर छत्रपती शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की राजे, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय, रयतेचं राज्य निर्माण करायचंय, स्वतःसाठी जगायचं नाहीये, रयतेसाठी जगायचंय. आणि रयतेसाठी जगत असताना ही तुम्हाला राजमुद्रा दिली आहे, या राजमुद्रा तुम्हाला वास्तवामध्ये आणायचंय. पण आजच्या लहान लेकराला किंवा तुमच्या घरातल्या तरुण मुलाला जर तुम्ही समजा संपत्तीची लालच दाखवत असाल तर छत्रपती शिवाजी तुमच्या घरात घडणार आहे. मुलांची जेवढी चूक आहे तेवढी आपलीही चूक व्हायला लागते. कारण का आपण ज्या मुलाला पंख फुटण्या अगोदरच आपल्या घरातली संपत्ती किती आहे आणि पोराच्या नावावर कर की काय असं म्हणणाऱ्यांनी टाळा. कारण का काळ फार वाईट आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम म्हणजे काय माहित नव्हतं तिथे आज वृद्धाश्रमाची संख्या वाढायला लागली आहे. त्याचं कारण म्हणजे संपत्ती आहे आणि आलेली घरात भवानी आहे. जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 8 पत्नी होत्या, तुम्हाला मला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिली पत्नी कोण सांगा बरं. नाव येत असेल ते कृपया करून. सईबाई. धन्यवाद, दादांनी सांगितलं. अध्यक्षच आहेत वाटते कार्यक्रमाच्या, अध्यक्षच. बरे, म्हणजे विचारांचा वारसा आहे म्हणून त्यांनी ठेवलं समजायचं. सईबाई होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात आवडत्या पत्नी म्हणून सईबाईंना नेमलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सईबाईंना नेहमीच चांगली वागणूक दिली. कारण का इतर पत्नीसोबत त्यांचा तेवढा सहवास आला नाही, इतिहासामध्ये त्याबद्दल तेवढं बोलण्यातही आलं नाही. ते आलं म्हणजे फक्त सईबाई, सोयराबाई आणि पुतळाबाई यांच्याबद्दल. सईबाईंना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच विचारलं नाही की ह्या गडावरती जाणार आहे, हा गड लढू पाहतोय, जावं का. आजचा पोरगा घरातून निघताना मित्राकडे चाललोय, जाऊन येऊ का, आईला सांगत नाही बरं का, बायकोला. वास्तव आहे ना, बायकोला सांगतो. बायको वाट बघत नाही भाऊ, फोनवरती इंस्टाच्या रील्स बघत बसली ना, घंटा आरामात जातो, पण आईचा घंटा जात नाही. आईचे डोळे दरवाजावरती असतात. आता काही जणांना वाटलं असेल की ताई तुम्ही इंस्टाच्या रील्स करता, करतो, पण रील्स एकदम चांगल्या असतात, त्यात खटकणार काही नसतं, अंग दाखवणारे व्हिडिओ नसतात, नाचणारे व्हिडिओ नसतात, वाचन
भाषा नसलेले व्हिडिओ टाकते तर ते माझा अधिकार आहे. आणि रील्स करणारी प्रत्येक गोष्ट चुकीची असते असं म्हणणं टाळा. कारण का रील्स हा शब्द आला ना मला माझ्याबद्दल थोडं सांगावं लागतं बरं का. मी खेड्यातून आलेली आहे. माझं BA आणि MA इकॉनॉमिक्स यशवंत महाविद्यालय नांदेडला झालेले. 5 नॅशनल झालेले. तलवारबाजी येते, बास्केटबॉल येते, रस्सी खेच येते. माझा हात बदलत ना पोरीसारखा दिसणार नाही, रट्टे हात माझा. तो म्हणजे कशासाठी? खेळ खेळून झालेला. म्हणजे संघर्ष केलेला आहे. 5 नॅशनल झाले, BPED चालू आहे. आता स्वतः व्याख्यान करते, घर चालवण्याचा प्रयत्न करते. स्वतःचं माझं फाउंडेशन आहे विशाल साम्राज्य फाउंडेशन. त्याच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी काम करते. नुसतं रील्स करत नाही बरं, आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करते. आणि जर तुम्ही माझे नुसते रील्स बघून मला जज करत असाल तर ते चुकीचे आहे. म्हणजे आयुष्य कसं जगावं हे जर शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. फक्त मी तुम्हाला सांगत नाहीये तर मी माझं आयुष्य घडवते. 8वीला असताना मी पोवाडा सादर केला होता. प्रतापगडाच्या युद्धाचा पोवाडा कोणाला माहितीये? सगळ्यांनाच माहिती असणार, अध्यक्षांना तर माहितीच असणार. प्रतापगडाच्या युद्धाचा पोवाडा सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी लहान लेकराला पाठ असतो. 7 मिनिटाचा पोवाडा आहे. त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे घालून थोडंसं वाढवलंय. 7 मिनिटाचा पोवाडा आहे. ऐकून भारी वाटतं. पोवाडा गेल्यानंतर अंगावरती शहारे येतात. बाप रे वाटते महाराजांनी एवढं कसं काय केलं असेल, महाराजांनी असं कसं केलं असेल. पण भाऊ महाराजांच्या त्या पोवाड्यामागचा इतिहास आम्ही जेव्हा पाहायला जातो ना तेव्हा महाराजांचं जे नियोजन होतं ते नियोजन अख्खं 2 वर्षाचं नियोजन होतं. महाराजांचं नियोजन किती वर्षाचं होतं? 2 वर्षाचं होतं. पण आजची लेकरं माहिती आहेत का? भूक लागली की शिजवाय बसतात. आमची आई भूक लागणार आहे याच्यात 2 तास अगोदर स्वयंपाक करायची. 5 वाजता चुली पेटायच्या का मावशी? पहिल्याच्या. आताच्या आता भूक लागणार आहे, गरम गरम खायचे. काय गरम गरम खायचं नसतं हो, वेळ भेटत नाही. सिरियल लागलेला असतात टीव्हीवर, ते बघत बघत इकडे स्वयंपाक करायचा असतो. म्हणून म्हणजे भूक लागली की शिजवायला बसण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कसा घ्यायचा? प्रतापगडाचा पोवाडा सगळ्यांनाच माहिती असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाचा जो काही म्हणजे प्रताप घडवलाय तो प्रताप कसा घडवलाय हे सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वर्ष अगोदरच अशी अफवा पसरवली होती की मी अफजल खानाला घाबरतोय. कारण का अफजल खान म्हणजे असा बलाढ्य माणूस, वाघासारखा माणूस, धाड दिप्पाड माणूस, पोकळ वाघ का असेना, भामटा का असेना, डोक्यावर पडलेला का असेना, पण वाघ. कारण का मोठा होता ना, महाराजांची हाईट छोटी होती. महाराजांनी अफवा पसरवली की छत्रपती शिवाजी महाराज घाबरतायत त्याला. आणि अफजल खानाला महाराज घाबरतायत हे पसरवलं. अफजल खानाला वाटलं की बाप रे मला घाबरतोय तो, म्हणजे मी त्याचा फडचा पाडणार आहे. आणि महाराजांनी दुसरं असं हे केलं की मी घाबरल्या कारणाने प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन मला भेटावं. अफजल खानाला आनंद झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन त्याच्या गावात जाऊन त्याला फाडून यायचे. कारण त्याच्यासोबत सैन्य बरेच होतं. महाराजांच्या सोबत सैन्य मोजकं असायचं. आणि अफजल खान आलेला आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. पहिल्यांदा पोवाडा ऐकू हो तुम्हाला? ऐकायचा पोवाडा? पहिल्यांदा पोवाडा नंतर इतिहास. महाराजांची कीर्ती बेरभाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली ऐसण, दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यानेच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला. त्यानं बोलला छाती ठोकून, शोभाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह, कौतुक झालं दरबाराचं. हा निघाला मोठ्या गुरुमीत, तेच बडदळ पायदळ, पोच फाटा येई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत. 36 खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणीची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, इकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो कोणी हेच बोलू लागला. राजाची सेना मुडगर, खाण्याला कसा खपविणार? काय लढवा वेळ हुंडणार? चिंतेत पंत सरदार. पडायचं काय म्हणाल्या? शिवबा केवळ आमचा पुत्र नसून अख्ख्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी व्यक्त, पण धाडकन पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. त्या मासाहेब होत्या. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी मालक साठे चावा. भेटीचा धाडलाच सांगावा, प्रतापगडाच्या उद्याला सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्याची वेळ झाली. आणि खान महाराजांना कोण म्हणतोय कसा?
इतिहास आणि निसर्गाबद्दल तेवढाच अभ्यास होता. आताची पोरं घडी बघतात, नाही बघत होती. आताची पोरं फोनवर टाइम मागतात. काही असा काय येणार आहे दादा, काहींना घड्याळ बघून टाइम कळणार नाही, कारण का दोन्हीकडे आकडे बघण्याची सवय लागली ना. घड्याळाचा अंदाज सुद्धा घेता येणार नाही पोरांना, एवढी बिकट परिस्थिती येणार आहे. आमचे पूर्वज बघायचे सूर्य, आणि सूर्यावरून त्यांना टाइम कळायचा. आम्हाला कळेल का घडीवरून, पण आपल्या येणाऱ्या पिढीला कळणार आहे तो मोबाईलवरून. आणि त्यानंतर अजून एक येणार आहे, जे की पहिले होतं छोट्या फोन मध्ये टाइम सांगायचं, करेक्ट टाइम झाला की बोलत होतं ते अजून बोलणार, ते सिस्टम लावावी लागणार आहे, कारण काळ तसा येणार आहे. मग महाराजांनी दुपारची एकची वेळ ठरवली. एकची वेळ ठरवण्याचं कारण असं होतं, कोणत्या बडचूभावांनी, कुण्या ब्राह्मणांनी, कुण्या कोणत्या तरी भोंदूबाबांनी सांगलेला वेळ नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुपारी एकची वेळ ठरवली. त्याचं कारण असं होतं, निसर्गाचा गाढे अभ्यासक होते महाराज, आणि निसर्गाचे गाढे अभ्यासक असल्या कारणाने दुपारी 1 वाजता सूर्य थेट माथ्यावरती असतो आणि महाराज प्रतापगडावरून उतरतायत. खाली पायथ्याशी अफजल खान बसलेला आहे आणि त्याला मारायचं आहे. त्याच्यासोबत आलेला प्रत्येक सैनिक हा माझ्यावरती डोळा ठेवून असणार आहे. प्रतापगड उतरत असताना माझ्यासोबत कोण येतंय, मी कसा उतरतोय, कशी तयारी केलेली आहे हे समोरच्या दुश्मनाला कळू नये म्हणून महाराजांनी दुपारी एकची वेळ ठरवली होती. दुपारी एकची वेळ ठरवलेली आहे. महाराज उतरत आहेत आणि उतरत असताना सोबत कोण होता? जीवा महाराज. जीवा नावाचा डोंगर होता. जीवा म्हणून वाचला शिवा सगळ्यांनीच ऐकलं असेल. जीवा महाराज सोबत, जीवा महाराज डोंगर असल्या कारणाने त्यांच्यासोबत नेहमी कैची वगैरे असायची. महाराज अर्ध्या गडावरती आलेले आहेत आणि उतरत असताना जीवाला सांगतायत की माझी दाढी करा. आता जीवाला प्रश्न पडलाय, अंगात चिरकत घातलेली आहे, हातात वाघ आहे. महाराज तयारीनिशी आहे, मी सोबत आहे. आता दाढी काढायचा काय प्रश्न पडला असेल महाराजांना. आणि जीवा महाराजांना विचारतोय की महाराज सगळी तयारी झालेली आहे, आता भेटीला जायचंय आणि दाढी कशासाठी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, जे सांगतोय ते ऐका आणि माझी जितकी होईल तितकी बारीक दाढी करा. आणि जीवा महाराजांनी आदेश बाळगला आणि महाराजांची दाढी केली. महाराज खाली उतरत आहेत तरी जीवा महाराजाला राहावे ना. महाराज एकदा सांगा की कशासाठी हा अट्टहास. तेव्हा महाराज म्हणतात की खान हा मोठा आहे, माझी उंची ही त्यांच्यापेक्षा लहान आहे, मला आलिंगन देतील. पोराला जास्त माहिती असेल बरं का, दाढीला पडून बघा कधी त्रास जास्त होतो, हे आम्हाला महाराजांकडून कळालं बरं का. आम्ही कोणाची ओळख नाही राहिली. आणि मग महाराजांनी जीवा महाराजांना सांगायला सुरुवात केली की जोपर्यंत खाली उतरतोय तोपर्यंत नियोजन करता आलं पाहिजे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास आजची मुलं कशी करतात हे देखील इथे लागू पडतं बरं का. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आद्यामध्ये सांगतायत की उंचीने माझ्यापेक्षा मोठा असेल, मी लहान आहे, आलिंगन दिल्यानंतर माझी दाढीवरून वापरल्यानंतर दगा होईल आणि मला जागेवरचा हलता येणार नाही, वेदना होतील, वेदनेपोटी मी वाकेल आणि तो त्याचा वार जो आहे ते माझ्यावरती कामी येईल, म्हणून दाढी करायला लावली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं 2 वर्षाचं नियोजन, तरी सुद्धा महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत नियोजन करण्याचा प्रयत्न केला. आणि आज आम्हाला 1 वर्ष भरतोय, 1 वर्ष पास व्हायला बरं का 10वीचा. त्यामध्ये वर्षभर पोरगा फिरतो, वर्षभर फिरतो, पेपर आल्याचा 1 महिना अभ्यास करायला लागतो. 1 महिना अभ्यास केल्यानंतर सुद्धा बरं का काही पोरं अशी सुद्धा आहे, जर समजा 2 पेपर मध्ये 4 दिवसाचा गॅप असेल ना, 3 दिवस अभ्यास करत नाही, उद्या पेपर म्हणलं का आज अभ्यासाला बसतो. मग 10वीला नापास झाला तर घ्या फाशी. 12वीचे पण पोरं अक्षरशः आश्चर्यचकित झालो आम्ही तरी बरं का. आम्ही माझं वास्तव सांगते, मी निदान 6 महिने तरी अभ्यास केला होता. म्हणजे 6 महिने केला नव्हता कारण का ऑदरची आवड आहे मला. मी कविता वगैरे लिहिते, पुस्तकं वाचते, बाकीची पुस्तकं वाचत होते. म्हणजे टुकार केलं होती बरं का, बाकीची पुस्तकं वाचत होते, कविता लिहिते. अभ्यास 6 महिने तरी केला. पण आजची पोरं काल कार्यक्रमाला गेलेली
पेपर असू दे, गल्लीतला जवळचा मित्र होता मेलाय, 12वी पुढच्या वर्षी काढता येते. महाराजांनी असं कधीच म्हणले नाही. एखादी मोहीम हाती घेतली ना, सईबाई वारले तेव्हा महाराज नव्हते, संभाजी महाराज लहान होते, त्यांचं सांत्वन करायला सुद्धा महाराज आले नाही. हा महाराजांचा इतिहास आणि पराक्रम आहे, हा महाराजांचा त्याग आहे. मग आम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून गंदे लावून कपाळावरती भगवा घेऊन फिरणं म्हणजे महाराजांचे मावळे नाहीये. हे मी प्रत्येकाच्या जयंतीला सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षी आनंदनगरच्या चौकामध्ये माझं व्याख्यान असतं बरं का. बघितलं असेल, कोणी नाही बघितलं असेल, पण प्रत्येक वर्षी असतं माझं व्याख्यान. आणि प्रत्येक वर्षी मी तिथे हे सांगते की तुम्ही पहिल्यांदा बुलेटच्या आवाज काढणं, गाडीचं सायलेन्सर काढणं बंद करा. गाडीवरती मोठमोठी झेंडे लावली जातात, एक दिवस मिरवली जातात, दुसऱ्या दिवशी काढून गुंडाळून घरामध्ये म्हणजे कचऱ्याचं वगैरे ठिकाण असतं तिथे ठेवतात, म्हणजे पडीक सामायिक तिथे ते झेंडे ठेवले जातात. आणि काही मोजके असतात जे घरावरती लावतात. कसला मोठेपण. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक आणा छोटस, घरातल्या लहान भावंडांना द्या वाचायला. बरं तेवढंही होत नसेल तर निदान तुम्ही तुमच्या महाराजांच्या जयंतीनिमित्त गाड्यांच्या आवाज काढत फिरू नका. या जयंतीला नाचा, तुम्ही शुद्धीत नाचा. नाही भावांनो, पोरं शुद्धीत नसतात, काही असतीलही, 100% म्हणत नाही, पण काही पोरं इतकी बेकार अवस्थेत असतात ना, अक्षरशः मुलींना जयंतीला जाण्यापासून घरातली मागे पाडे होतात. म्हणजे ज्या राजाने स्त्रियांचं संरक्षण केलं, ज्या राजाने स्त्रियांचा सन्मान केला, ज्या राजाने स्त्रियांमध्ये आदर होता, सन्मान होता, त्या राजाच्या जयंतीला एखाद्या मुलीला घरचे जाऊ देत नसतील तर तुम्ही समजून घ्या कोणत्या वळणावरती येत तुम्ही. आजकालची पिढी कशी आहे माहिती का, महाराजांचे मावळे म्हणायचे जिएंगे तो और लढेंगे, आणि आजकालचे जिएंगे तो और पिएंगे. संपला विषय. जिएंगे तो और पिएंगे म्हणलं की संपला विषय. हातात बाटली, घरी गेले की जेवायला ताटली, मायबाप बघतील लग्नासाठी कार्टी काय वगैरे ते सगळं सगळं. आणि तुम्ही स्वतः जर कर्तृत्वावर बघण्याचा प्रयत्न केला ना, कोण पोरगी देणार नाही. सध्या समाजात हीच अवस्था आहे. प्रत्येकाला कोणाला वाटायला लागते लग्न होण्यात चाललेत म्हणून आंदोलनं केली जातात. पेपरला न्यूज वाचली असेल, पोरी भेटत नाहीत म्हणून आंदोलनं केली जातात. त्याची परिस्थिती आणण्याचं काम तुम्हीच केलंय. कारण का बाबा इथं वृद्ध आहेत बऱ्यापैकी, तुमच्या लग्नाला होऊन आलेला नाही पोरी, होऊन आले ना, हो का नाही, मान हलवा. मला कळतं तुम्हाला जेव्हा तुमची लग्न झाली तेव्हा तुमच्या बायका आहेत आता घरात, आजी वगैरे होऊन आले ना, आजी लग्न होईपर्यंत त्यांचं काय म्हणजे संबंध नसायचं.